तर असंच प्रकरण जळगावमध्ये सुद्धा घडलं। जळगावच्या रामदेववाडीतील हिट अँड रन या अपघात प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय। या अपघातामध्ये आणखी एका आरोपीचं नाव निष्पन्न झालंय। ध्रुव सोनावणे या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोनावणे सुद्धा मोठ्या व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा आहे आणि अपघात झाला त्यावेळी कारमध्ये 4 जण असल्याची माहिती समोर आली। अटकेतील दोन्ही आरोपींनी जळगाव जिल्हा न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं आणि तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर तिसऱ्या आरोपीची सुद्धा माहिती दिली। जळगावातल्या या हिट अँड रन केस प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। आणखी एक तिसरा आरोपी सुद्धा निष्पन्न झालाय। हिट अँड रनचं हे प्रकरण जळगावच्या रामदेववाडीत घडलेलं आणि या अपघाताला वेगळं वळण आलंय। या अपघातामध्ये आणखी एका आरोपीचं नाव समोर आलंय। त्याचं नाव आहे ध्रुव सोनावणे आणि या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि सोनावणे सुद्धा मोठ्या व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा आहे आणि ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कारमध्ये 4 जण असल्याची माहिती समोर आली। अटकेत असलेले दोन्ही आरोपी जे आहेत त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलंय। तर तपास अधिकाऱ्यांनी आता कोर्टासमोर तिसऱ्या आरोपीची सुद्धा माहिती दिली, ज्याचं नाव ध्रुव सोनावणे आहे। अधिक माहितीसाठी जाऊया। जळगावातून आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, हे एक प्रकरण आहे जे जळगावात घडलेलं हिट अँड रनचं आणि या संदर्भात जो आता तिसरा आरोपी समोर आलाय त्याची काय पार्श्वभूमी? निश्चितच आपण जर बघितलं तर काल या ठिकाणचे रामदेववाडीच्या अपघाताप्रकरणीचे दोघं आरोपी यांना न्यायालयात हजर केलेले होते आणि त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी मागण्यात आलेली होती। मात्र न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावलेली आहे आणि यातच आणखी या कारमध्ये 2 आरोपी असल्याचे पोलिसांनी तपासामध्ये निष्पन्न केलेले आहे। यामध्ये एकाचे नाव ध्रुव सोनवणे आहे आणि अजून एक चौथा आरोपी फरार आहे। त्याचमुळे यांना दोघांना 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी असं तपास अधिकारी संदीप गावित यांनी न्यायालयात सांगितलं होतं। त्यामुळे या अपघातात अजून किती आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने यावर पुढे या संपूर्ण कामकाज चालतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र काल तब्बल 2 तास ही संपूर्ण कारवाई किंवा प्रोसेस हे न्यायालयात सुरू होती। त्यामुळे जिल्हा न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहावयास मिळाली। एकीकडे जर बघितलं तर 17 दिवसांनी या आरोपीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर हे दोघं आरोपीला ज्यावेळेस न्यायालयात हजर केलं त्यावेळेस 2 आरोपी अजून या कारमध्ये बसलेले होते असं ज्या ठिकाणी निष्पन्न करण्यात आलं। मात्र दुसरीकडे जे या दोघा आरोपींचे वकील आहेत त्यांनी सलमान खानचं देखील या ठिकाणी उदाहरण देऊन बाजूला बसणाऱ्या आरोपीवर 304 गुन्हा कसा दाखल केला जातोय हे देखील तितकंच सत्य या ठिकाणी न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला आहे। बरं, धन्यवाद नितीन या माहितीसाठी। पुण्यापाठोपाठ नागपुरात